आज माईकला आज लोणावळा शहरामध्ये आपण तातडीची पत्रकार परिषद अगदी संध्याकाळी रात्री घेतलेली आहे. काय नेमका या पत्रकार परिषदेसाठीचा विषय होता त्याबद्दल? नाही, उद्या आम्ही 25 नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांचा अर्ज भरण्याकरता सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांसोबत नगरपालिका या ठिकाणी जाणार आहोत. सकाळी 10 वाजता भांगरवाडीतून उमेदवारी अर्ज भरण्याकरता मिरवणुकीने जाणार आहोत आणि मोठ्या संख्येनं नागरिकांनी देखील या अर्ज भरण्याकरता यावं असं आव्हान करण्याकरता ही पत्रकार परिषद होती. आणि त्याचबरोबर आरतीताई मारुती तिकोने आणि गौरीताई मनोज लवळकर हे 2 उमेदवार 6 नंबर आणि 7 नंबरमधले यांची देखील आज अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे. आणि तिसरा विषय होता जे प्रभाग क्रमांक 1 मध्ये कायम एक चांगलं काम करणारे किंवा माजी नगराध्यक्ष म्हणून आपण पाहतो ते स्वर्गीय राजेंद्रजी चौधरी यांची कन्या सना चौधरीच्या समोर आम्ही उमेदवार देणार नाही. आणि त्याच पद्धतीनं 7 नंबरमध्ये असलेला देवीदास भाऊ कडू यांच्यासमोर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देणार नाही. अशा पद्धतीचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. हे आपल्या माध्यमातून सांगायचं होतं. अण्णा 27 पैकी 25 जागी उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहात. 2 ठिकाणी उमेदवार देणार नाही. एकंदरीत 27च्या 27 जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट झालेली दिसते. याचा अर्थ लोणावळा शहरात युती होणार नाही हे तुम्ही अप्रत्यक्षरित्या जाहीर करताय. नाही, मी तुम्हाला सांगतो, नगरपालिकेच्या लोणावळ्याच्या बाबतीतला मुख्यमंत्र्यांसमोर झालेला निर्णय हा नगराध्यक्ष पदाचा आहे. खालच्या उमेदवारांनी जर तडजोड केली किंवा जर सामंजस्यपणाने माघारी घेऊन समझोता केला तर त्या बाबतीत सुद्धा अजून काही वेळ गेलेली नाही आहे. पण आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जोपर्यंत ते जाहीर करत नाही तोपर्यंत मी सगळ्याच बाबतीत बोलावं असं मला वाटत नाही. अजूनही काय त्यांच्याकडनं किंवा वरिष्ठांकडनं काय हालचाली सुरू असतील तर आपण वेट अँड वॉच. पण ते पण म्हणतात ना, आम्ही ज्या उमेदवारी जाहीर केल्यात त्यापैकी कोणाची उमेदवारी माघारी घेतली नाही. आपण मैत्रीपूर्व आपल्याकडे अडचतच ना. जसं विधानसभेला मैत्रीपूर्व काही ठिकाणी लढत झाली तशी लोणावळ्यात पण मैत्रीपूर्व लढत होईल ना. आमचा अजेंडा आहे की फक्त नगराध्यक्ष, लोणावळ्याचा नगराध्यक्ष जर आम्ही भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हावरचा 2.5 वर्षाकरता करतोय तर लोणावळ्याचा नगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरचा 2.5 वर्षाकरता पहिला करावा. आणि त्यामध्ये जी संमती होती त्या अनुषंगाने आमची फक्त बोलणी झालेली आहेत. बाकी जागेच्या बाबतीत तळेगावची झाली, लोणावळ्याची झालेली नव्हती. याचा अर्थ लोणावळ्याच्या नगराध्यक्ष पदावरती जर संमती झाली तर मैत्रीपूर्ण लढती होतील, अन्यथा नाही. म्हणजे जे काही आहे गणित हे फक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती डिपेंड आहे. फक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती गणित आपल्याला डिपेंड आहे 100%. पण खाली जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत काही ठिकाणी जर तडजोड झाली, जेवढे महायुती म्हणून वेगवेगळे जातील किंवा लढतील किंवा एकत्र येतील त्या बाबतीत काही बिनविरोध होतील, अशी जर काही ठिकाणी जर परिस्थिती आली तर त्या पद्धतीचं पुढे जायला काय हरकत नाही. अण्णा, युतीच्या बद्दलचा एक प्रश्न आहे. तळेगावमध्ये युतीचं बीज रोवलं गेलं. आपण बाळाभाऊंनी अनेक महिन्यानंतर राजकीयरित्या एका व्यासपीठावरती येऊन युती होणार असं सांगितलं. त्या युतीसाठी दुसऱ्या दिवशी तातडीने मुंबईला गेलात. तिसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आपण पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये सर्व बैठकीचा करीना आपण सांगितलात. आपल्या बाजूनी भाजपकडनं त्याच्या पद्धतीची कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद घेण्यात आली नाही. आणि त्याच दिवशी दुपारी लोणावळा शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी तो प्रस्तावच धुडकावून लावला किंवा युती होणार नाही, आमचा निर्णय आम्ही घेऊ आणि आमदारांनी अफवा पसरू नका अशी गंभीर टीका देखील आपल्यावरती केली. या संदर्भात युतीचं घोडं कुणी अडवलं आणि कशा पद्धतीने अडलं ते आता कोण काय बोललं, मी प्रत्येकाच्या बोलण्याला प्रश्नाला उत्तर द्यायला काय बांधील नाहीये. परंतु भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे नेते म्हणून कोण आहेत हे पहिलं स्पष्ट आता त्यांनी सांगितलं पाहिजे ना की तालुक्याचा आमचा नेता भाजपचा कोण आहे. लोणावळ्यातले इथले काम करणारे नेते आहेत का तिकडे तळेगावचे म्हणतात आम्ही नेते आहेत, त्यांनी ते पहिलं स्पष्ट करावं, मग मी त्याच्यावरती उत्तर देईल नक्की. आता मला मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रमुख जबाबदार व्यक्ती म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं पहिल्यांदा. नंतर माझ्या तालुक्याच्या अध्यक्षांकडे पाहिलं जातं. नंतर आमचे वरिष्ठ नेते असलेले बबनभाऊ असतील, गणेशप्पा ढोरे असतील, विठ्ठलांना असतील किंवा इतर कोर कमिटीतले साहेबरावांना कारके असतील, दीपकराव उलावळे असतील, हे आमची प्रमुख आहेत. आणि हे सगळेजण ज्या वेळेला माझ्यावरती कुठली जबाबदारी सोपवतात त्यावेळेला मी जबाबदारीनं उत्तर देतो किंवा जो काही निर्णय झालेला तो त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो.
मग त्यांच्याकडचं जबाबदार व्यक्ती कोण हे पहिले त्यांनी ठरवावं आणि मग माझ्याशी बोलायला यावं. जे बंद दारात चर्चा होतात तुमच्या त्या चुकीच्या होत, तेच चुकले जरा खरं गडबड त्या झाली. ज्या होतात ते बाळाभाऊ इकडे येऊन कार्यकर्त्यांना त्यांच्या स्पष्ट सांगत नाही किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यावर विश्वास ठेवत नाही, असं काही घडते. त्यामुळे युतीत ताण वाढला इथून आहे. पुढच्या काळात बंद दार आड कुठल्याही चर्चा करायच्या नाहीत असं मी देखील निर्णय घेतलेला आहे. बंद दाराच्या चर्चा केल्या तर त्या यशस्वी होत नाहीत. आपण मंदिरात, पटांगणात किंवा एखाद्या कार्यालयात आपण चर्चा करायच्या असा आता मी पुढचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे झालेल्या बंदाड चर्चा या आता गुलदस्त्यात आहेत, त्यानंतर ओपन करतो. अण्णा, परंतु विधानसभेची चर्चा देखील गुलदस्त्यातच राहिली आणि कदाचित आताचीही चर्चा गुलदस्त्यात राहील. मग शेवटी पुन्हा सगळं जे ओझं आहे ते पोटोबाच्या माती येणार आहे का? तिथंच शपथा घेण्याचा प्रसंग येणार आहे का? येऊ शकतो, येऊ शकतो. जर देवावर श्रद्धा असेल कुणाची, माझी तर देवावर श्रद्धा आहे. मी रोज देवाला जातो, पूजा अर्चा करतो, त्यामुळे मी देवाला मानणारा माणूस आहे. त्यामुळे तिथपर्यंत येऊ शकतं.